आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण जी आपल्यासोबत आहेत। गेल्या 2 दिवसापासून नितेश राणेंविरोधात वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत, वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्य जे ते करतायत त्याला राष्ट्रवादी कुठेतरी विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। आज सतीश चव्हाण यांनी सुद्धा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलेली आपल्याला पाहायला मिळते। योग्य कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे फडणवीसांकडे केली। काय प्रतिक्रिया? नितेश राणे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वक्तव्य करतायत, 2 समाजात 2 धर्मात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करताना ते दिसत आहेत। खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळं आहे। इथं सर्वधर्म समभाव राहणारी लोक आहेत, या एका दिलाने एका मतानं राहणारी लोक आहेत आणि अशामध्ये कुठंतरी वातावरण गढूळ करण्याचं काम त्यांनी करू नये अशी विनंती आपल्या माध्यमातून करतात आणि त्याबाबतची योग्य ती तक्रार भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय नेत्यांकडे करण्यात येईल। नक्कीच, मात्र अजितदादा सुद्धा केंद्रीय नेतृत्वाकडे या संदर्भात बोलणार होते। आता स्थानिक आमदार सुद्धा कुठेतरी पाठपुरावा करतात, समज देतात, याचा कुठेतरी येणाऱ्या आगामी विधानसभेवरती परिणाम पडेल असं वाटतं। नितेश राणे केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करावं अशी मला वाटत नाही की एवढे मोठे नेते आहेत ते। त्यांची तक्रार राज्यस्तरीयवरती होईल, हा विषय राज्यस्तरावरला आहे, तिथं तो मिटवला जाईल। आणि मला वाटतंय आम्ही जरी राज्यामध्ये महायुती सरकार म्हणून एकत्रित असलो तर राज्याच्या विकासासाठी आम्ही कुणीही ना त्यांनी ना आम्ही आयडियोलॉजी सोडलेली नाही। आम्ही दोघेही आपल्या आपल्या विचारधारेवरती काम करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्व धर्म समभाव सगळ्याला सोबत घेऊन जाणार आहे। या राज्यामध्ये जर कुणी अशा पद्धतीचं 2 धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं विधान करत असेल तर त्याला नक्कीच राष्ट्रवादीकडून विरोध केला जाईल। दुसरा असा एक प्रश्न आहे, लक्ष्मण हाके आहेत, गेल्या अनेक दिवसापासून ते आंदोलन करतायत, आरक्षणावरून ते आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती त्यांनी टीका केली, ते 2 नंबरवाल्यांना प्रोटेक्शन देतात, आरक्षणाची माहिती नाही अशा एकंदरीत जे टीका आहे, आज अजूनसुद्धा काही वेगवेगळी टीका आहेत, असे टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्र सरकारची भूमिका हीच राहिलेली आहे, मराठा समाजाला आरक्षण भेटावं, परंतु कुठल्याही इतर समाजाला धक्का न लागता आणि ते संविधानिक टिकलं पाहिजे अशा पद्धतीचं आरक्षण देण्याची भूमिका सरकारची राहिलेली आहे। आता कोण काय टीका करते तो त्याचा प्रश्न आहे, त्याला घटनेनं अधिकार दिलेला आहे। परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब चांगलं काम करत आहेत, सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचं काम आहे। कुणीतरी टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला मला वाटत नाही की त्याला खूप महत्त्व दिलं पाहिजे। नक्कीच, धन्यवाद TV9शी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीत हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण, जे अनेक विषयांवरती ते बोललेले आपल्याला पाहायला मिळतात। पुढे योगेशसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।